राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवारांचा उल्लेख काँग्रेसनं गुंगी गुडिया केल्यानं राजकीय वातावरण तापलेलं असतानाच आता राष्ट्रवादीतच अंतर्गत कलहाची ठिणगी पडली। बीडच्या संयुक्त पत्रकार परिषदेत हस्तक्षेप करणाऱ्या धनंजय मुंडेंचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी कान टोचले। पालकमंत्र्यांच्या बैठकीत संबंधित जिल्ह्यातील आमदारांना बाजूला बसणं ठीक असतं, पण त्या आमदारांना पत्रकार परिषदेत स्वतःहून भाग घेणं योग्य नाही असं म्हणत तटकरेंनी धनंजय मुंडेंबाबत नाराजी व्यक्त केली। त्यामुळे अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवारांकडे आलेली पक्षाची धुरा आणि सतत उमटणारे नाराजीचे तरंग थांबण्याचं नाव घेत नाहीये। तर दुसरीकडे काँग्रेसनं केलेल्या टीकेचाही सुनील तटकरेंनी समाचार घेतला। पत्रकार परिषद ही शेवटी त्या प्रमुख व्यक्तीची असते। आता गेल्या आठवड्यात माझ्या जिल्ह्यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे साहेबांची पत्रकार परिषद आली, मी त्यांच्या बाजूला होतो, त्यामुळे मी कधी बोललो नाही। आता कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये कशामुळे धनंजय मुंडे बोलले हे मी समजून घेईन। शेवटी पत्रकार परिषद ही मुख्य महनीय व्यक्तीची असते, अशा वेळेला बाजूला बसणं ठीक आहे, पण बाजूला बसून पत्रकार परिषदेमध्ये भाग घेणं हे सुद्धा काय योग्य असं मला वाटत नाही। काँग्रेसची वैचारिक दिवाळखोरी ही काँग्रेसची त्या ठिकाणी दाखवलेली आहे आणि म्हणूनच वहिनींच्या संदर्भातलं त्याने जे काय वक्तव्य केलेलं आहे हे काँग्रेसच्या वैचारिक दिवाळखोरीचं तर द्योतक आहेच। प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी त्याचा निषेध करतो। राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्त्या भगिनी या संदर्भातल्या संतप्तपणाच्या आपल्या भावना त्या ठिकाणी व्यक्त करतात। राष्ट्रवादीवर होत असलेल्या टीका सहन केल्या पाहिजेत अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी या सगळ्या प्रकरणी दिली। तर आम्हाला सल्ले देण्याची गरज नसल्याचं प्रत्युत्तर खासदार सुनील तटकरेंनी दिलं। बीडच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न विचारला गेला आणि त्यावर त्यांनी मौन बाळगलं, त्याच्यावरती काँग्रेसची प्रतिक्रिया आहे। बीड जिल्ह्यामधले नेते हे त्यांच्या बाजूला बसले होते, धनंजयराव मुंडे। हा प्रश्न त्यांच्या संदर्भातला होता हे जर आपण स्वीकारलं पत्रकाराने विचारलेला, तर राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी त्याच्यावर भाष्य करणं हे अधिक योग्य ठरलं असतं। अर्थात तो त्यांचा अधिकार आहे, आपण ही टीका सहन केली पाहिजे आणि त्याच्यावरती भविष्यामध्ये या चुका होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे। एकतर संजय राऊत साहेबांना माहीत नाही, कारण वहिनी प्रभावीपणाने प्रशासनामध्ये काम करतात, संघटनेमध्ये काम करतात, त्या त्यांचे विचार स्पष्टपणाने जाहीर सभांच्यामध्ये शासकीय कार्यक्रमामध्ये मांडत असतात। अनेक वेळेला पत्रकारांशी सुद्धा त्यांचा संवाद त्या ठिकाणी होत असतोच। त्याच्यामुळे आता संजय राऊतांच्या अशा कुठल्या फुकटच्या सल्ल्याची आम्हाला आवश्यकता नाही। दरम्यान काँग्रेसनं जे ट्विट केलं होतं त्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले, तर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आता काँग्रेसला इशारा दिलाय। पाहूया। तर तुम्ही हे शब्द मागे घेऊन सुनेत्राई वहिनी व महाराष्ट्रातल्या सर्व महिलांची माफी मागितली नाही तर ही गोष्ट खूप गांभीर्याने घेतली जाईल। सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस, आमच्या अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस असेल, एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना असेल किंवा भारतीय जनता पक्ष असेल, सगळ्या महिला रस्त्यावर उतरतील व जसं आपल्या विद्यार्थ्यांबाबतीत दिल्लीमध्ये आंदोलन झालं होतं त्याच धर्तीवरती महाराष्ट्रात सगळीकडे आंदोलन होईल। काँग्रेस पक्षानं दिलगिरी व्यक्त करावी किंवा माफी मागावी हे आता आम्हाला देखील अपेक्षित नाही आहे, परंतु काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना मुंबई पुणे हायवेवरून जायचं असेल तर मावळातले माझे मावळे, माझी जनता, दादांवरती प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते या काँग्रेसच्या नेत्यांच्या गाड्या आणि तोंड फोडल्याशिवाय राहणार नाही, एवढंच मी निमित्तानं तुम्हाला सांगतो। गुंगी गुडियानंतर आता गुंगा गुड्डाचा राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे। संजय राऊतांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा उल्लेख गुंगा गुड्डा केल्यानं सत्ताधारी आक्रमक झाले। बीडच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न विचारला गेला आणि त्यावर त्यांनी मौन बाळगलं। आता सुनेत्रा वहिनींना जर कोणी गुंगी गुडिया म्हटलं असेल, त्या जागी कोणी जर एखादा पुरुष मंत्री असता, एकनाथ शिंदे असते किंवा राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस असते, तर त्यांना गुंगा गुड्डा म्हटलं असतं। संजय राऊत, उद्धवजी ठाकरे हे ढोंगी गुड्डा आहेत। महाराष्ट्रामध्ये ढोंग पसरवणं आणि ढोंगाचं राजकारण करण्याचं काम हे संजय राऊतांकडनं, उद्धवजी ठाकरेंकडनं सातत्यानं केलं जातंय। त्यामुळे संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरे हे ढोंगी गुड्डा आहेत
आणि ढोंगी गुड्डा असण्याचं राजकारण, ढोंगीपणाचं राजकारण संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरे करत असतात.